शेती विकासासाठी शेत रस्ते दर्जेदार करा. माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांचे निर्देश. मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना समितीची बैठक संपन्न. नवनियुक्त सदस्यांना नियुक्तीपत्रांचे वाटप. शेतीचा विकास आणि शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी पाणंद रस्त्यांचं मजबूतीकरण अत्यंत महत्त्वाचे आहे. कोणत्याही शेतकऱ्याला शेत रस्त्यांची अडचण येऊ नये यासाठी अधिकाऱ्यांनी अत्यंत दक्ष राहून ही मोहीम राबवावी, असा स्पष्ट निर्देश माजी मंत्री तथा आमदार अमित विलासराव देशमुख यांनी दिले. राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा महाराष्ट्र विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रतोद आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली सोमवार दिनांक 27 एप्रिल रोजी सकाळी लातूर शहरातील उपविभागीय अधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना लातूर शहर विधानसभा क्षेत्रस्तरीय समितीची बैठक संपन्न झाली. यावेळी लातूरच्या उपविभागीय अधिकारी रोहिणी नरे विरोळे, लातूर पंचायत समितीचे सभापती श्रीकांत बैले, लातूरचा तहसीलदार सौदागर तांदळे, लातूर ग्रामीणचे पोलीस उपाधीक्षक साहेबराव नरवाडे, लातूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्याम गोडभरले, 21 शुगरचे वाईस चेअरमन विजय देशमुख, भूमी अभिलेख अधिकारी अशोकराव चव्हाण, वन परिमंडळ अधिकारी लातूर निलेश बिराजदार, नायब तहसीलदार परमेश्वर कांबळे, नायब तहसीलदार सुधीर देशमुख, सत्यनारायण पाटील, अक्षय देशमुख, साधुराम मस्के, शंकर कुलकर्णी, लक्ष्मण सपाटे, आनंद पाटील, लक्ष्मण मोरे, राहुल पवार, सचिन सूर्यवंशी आदींसह संबंधित विभागाचे अधिकारी, कर्मचारी, सर्व मंडळ अधिकारी उपस्थित होते. माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या हस्ते 5 प्रगतिशील शेतकरी साधुराम मस्के, शंकर कुलकर्णी, लक्ष्मण सपाटे, राहुल पवार, लक्ष्मण मोरे यांना मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना लातूर शहर विधानसभा क्षेत्रस्तरीय समितीचे सदस्यपदी निवड झाल्याबद्दल नियुक्तीपत्र देण्यात आलं. यावेळी आमदार अमित विलासराव देशमुख यांनी सर्व नियुक्त झालेल्या सदस्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी उपविभागीय कार्यालयात प्रारंभी मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजनेअंतर्गत हाती घ्यायची कामे आणि सध्या सुरू असलेल्या कामांचा आढावा घेतला. यानंतर बोलताना ते म्हणाले, शेती विकास आणि शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी पाणंद रस्त्यांच्या मजबूतीकरणाची मोहीम अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे कोणत्याही शेतकऱ्याला रस्त्याची अडचण येऊ नये यासाठी अधिकाऱ्यांनी अत्यंत दक्ष राहून ही मोहीम राबवावी. हाती घेतलेली कामे दर्जेदार पद्धतीने पूर्ण करावीत. सर्व शेत पाणंद रस्त्यांची नोंद नकाशावर राहील हे पाहावं. या रस्त्यांचे सीमांकन करून घ्यावं. या सर्वच रस्त्यांना क्रमांक द्यावेत अशा सूचना या बैठकीदरम्यान दिल्या आहेत. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.